अधिताम्रपर्णिसनिमज्ज तत्तटे लसिता प्रणम्य नवदेवता पराः कृतमालिका सरिदलङ्कृता गमान् मधुराभिधां मधुरवाङ् महापुरीम्. सहा म्हणजे गुरु असलेले राघवेंद्र स्वामीजी अधिताम्रपर्णी म्हणजे ताम्रपर्णी नदीमध्ये निमज्ज तिथे बुडून आंघोळ करून तत्तटे त्या नदीच्या तीरावरती लसिता शोभायमान असणारी नऊ संख्येने असलेली पराहा म्हणजे श्रेष्ठ असलेल्या देवतांना प्रणम्य नमस्कार करून मधुरवाक म्हणजे मधुरवाणी असलेले असे ते राघवेंद्र स्वामीजी कृतमालिका सरिद अलंकृता म्हणजे कृतमाला या नदीने सरित म्हणजे नदीने अलंकृत असलेली शोभित असलेली मधुराभिधाम मधुरा असे नाव असलेली म्हणजे मदुरई या नगरीला महापुरीम या मोठ्या नगरीला अगाध गेले. मागील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जनार्दन क्षेत्राची यात्रा आटोपून राघवेंद्र स्वामीजी त्यानंतर तामिळनाडूमधील ताम्रपर्णी नदीच्या ठिकाणी आले. तेथे ताम्रपर्णी नदीमध्ये मज्जन स्नान करून त्या नदीच्या तीरावरती वसलेल्या 9 सुंदर अशा वेगवेगळ्या विष्णू मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेतले आणि तेथील देवांना नमस्कार केला. त्यानंतर तेव्हा कृतमाला या नदीने अलंकृत असलेल्या शोभिवंत असलेल्या मधुरा असे नाव असलेल्या म्हणजेच आत्ताचे मदुरई असे नाव असलेल्या नगरामध्ये राघवेंद्र स्वामीजी गेले.